नमस्कार सर्व विद्यार्थी मित्रांनो. आपल्या राज्यशास्त्राचाच जो दुसरा घटक आहे तो म्हणजे भारताची संसद. खऱ्या अर्थाने आपण पहिल्या घटकाचा अभ्यास करताना नेमकं काय समजून घेतलं तर आपल्या भारतामध्ये जी संसदीय शासन पद्धत आहे त्या संसदीय शासन पद्धतीची ओळख आपण पहिल्या घटकामध्ये समजून घेतली. मग संसदीय शासन पद्धती म्हणजे काय, आपल्या भारताने कोणत्या प्रकारची शासन पद्धतीचा स्वीकार केला, अर्थात संसदीय शासन पद्धतीचा स्वीकार केला. संसदीय शासन पद्धतीचा स्वीकार करण्याची कारणं काय ते या ठिकाणी आपण समजून घेतली. अमेरिकेसारख्या देशामध्ये अध्यक्षीय शासन पद्धती, त्या देशाने तिचा का स्वीकार केला, अध्यक्षीय शासन संस्थेची वैशिष्ट्ये त्या ठिकाणी आपण अभ्यासली. आपल्या भारताने जी संसदीय शासन पद्धतीचा स्वीकार केलेला आहे या संसदीय शासन पद्धतीचाही स्वीकार या ठिकाणी आपण या संसदीय शासन पद्धतीची वैशिष्ट्ये या ठिकाणी आपण अभ्यासली. दोन्ही शासन पद्धतीमध्ये फरक काय याचा या ठिकाणी आपण अभ्यास केला. आणि अर्थात आपण जाता जाता एक गोष्ट बघितली की भारताच्या संसदेची रचना आणि कार्यपद्धती आणि भूमिका आपण पुढच्या घटकामध्ये विचारात घेणार आहोत. तो घटक म्हणजे भारताची संसद. तुम्हाला माहिती आहे की आपल्या देशाची जी राजधानी आहे भारताची ती नवी दिल्ली आहे. आणि ह्या नवी दिल्लीमध्ये असणारं जे तुमच्या पाठ्यपुस्तकामधलं जे हे चित्र आहे ते म्हणजे संसदेचं चित्र आहे. संसद भवन आहे. आणि या संसद भवनातून आपल्या संपूर्ण देशाचा कारभार केला जातो. आपला जो दुसरा घटक आहे ती भारताची संसद. मग यामध्ये संसदीय शासन पद्धतीत संसद महत्वाची आहे, कारण आपण पहिल्या घटकामध्ये पण बघितलं की संसद हे आपलं सर्वश्रेष्ठ अशी संसद मानली जाते. मग यामध्ये संसदेला जो दर्जा आहे तो सर्वश्रेष्ठ असा दर्जा दिला आहे मानला जातो. संसदीय श्रेष्ठ आहे आपल्या भारतामध्ये. मग संसदीय शासन पद्धतीमध्ये संसद महत्वाची असते हे आपण तर पहिल्या घटकामध्ये बघितलंच. मग भारताची संसद हा जो दुसरा घटक आहे आपल्या राज्यशास्त्राचा, याच्यामध्ये नेमकं आपल्याला कशाचा अभ्यास करायचा आहे तर या पाठामध्ये भारताच्या संसदेचा विचार करायचा आहे. म्हणजे विचार करायचा म्हणजे काय, कारण भारताच्या संसदेची निर्मिती कोणी केली, संविधानाने केली, राज्यघटनेने केली. मग राष्ट्रीय पातळीवरती म्हणजेच केंद्रीय शासन यंत्रणेच्या कायदेमंडळाला संसद असं म्हणतात. राष्ट्रीय पातळी म्हणजे आपला भारत देश हे एक राष्ट्र आहे, देश आहे. आणि म्हणून या राष्ट्राच्या पातळीवरती, या देशाच्या पातळीवरती म्हणजे केंद्रीय शासन यंत्रणेच्या कायदेमंडळाला संसद असं म्हटलेलं आहे. मग या संसदेमध्ये कोण असतं, आपल्या भारताचे जे सर्वोच्च पद आहे ते म्हणजे राष्ट्रपती, लोकसभा एक सभागृह आहे आणि दुसरा आहे राज्यसभा. म्हणजे संसदेमध्ये राष्ट्रपती, लोकसभा व राज्यसभा यांचा समावेश असतो. आता संसद म्हणजे कशाला म्हटलं माहिती की आपल्या देशाचं जे केंद्र शासन आहे या केंद्र शासनाच्या यंत्रणेच्या कायदेमंडळाला संसद असे म्हणतात. आणि त्यानुसार संसदेमध्ये राष्ट्रपती, लोकसभा, राज्यसभा यांचा समावेश असतो. राष्ट्रपती भारताच्या संसदेचे अविभाज्य घटक असतात, परंतु त्यांना संसदेच्या सभागृहात उपस्थित राहून विचार विनिमयामध्ये सहभाग घेता येत नाही. आता संसदे आपलं सर्वोच्च असं श्रेष्ठ दर्जा मानला जातो, पण संसदेमध्ये प्रत्यक्ष राष्ट्रपती उपस्थित राहत नाही. संसदेमध्ये जे काही चर्चा घडतात, चर्चा केल्या जातात, चर्चा विनिमय त्या ठिकाणी होत असतात, त्या चर्चा विनिमयामध्ये राष्ट्रपतींना प्रत्यक्ष सहभागी होता येत नाही. त्या चर्चा विनिमयामध्ये राष्ट्रपती सहभागी होऊ शकत नाही. दुसरं एक याच्यामध्ये शोधापाव असं म्हटलेलं आहे की घटक राज्यांना त्यांच्या लोकसंख्येच्या प्रमाणामध्ये लोकसभेच्या जागा मिळतात. म्हणजे त्या घटक राज्यांमध्ये समजा महाराष्ट्र असेल, कर्नाटक असेल, बिहार असेल, गुजरात असेल, त्या घटक राज्यामध्ये जशी लोकसंख्या आहे त्या लोकसंख्येच्या प्रमाणामध्ये लोकसभेतील जागा मिळतात. निवडणुकीसाठी प्रत्येक राज्याचे भौगोलिक मतदारसंघामध्ये विभाजन केले जाते.
साधारणतः आपल्या महाराष्ट्राचा जर आपण विचार केला तर आपल्या महाराष्ट्राला लोकसभेच्या एकूण 48 जागा मिळालेल्या आहेत आणि दर 5 वर्षांनी संसदेमध्ये आपल्या महाराष्ट्रातून 48 खासदार निवडून दिले जातात प्रत्यक्ष मतदान पद्धतीने आणि आपल्या महाराष्ट्राचं प्रतिनिधित्व हे 48 खासदार त्या ठिकाणी करतात. अशाच इतर राज्यांच्या सुद्धा लोकसंख्येनुसार त्या जागा त्यांना मिळालेल्या असतात. आता मुख्य भाग आहे तो म्हणजे लोकसभा. आता लोकसभा म्हणजे काय? कारण भारतीय संसदेमध्ये 2 सभागृह आहेत, ज्याला आपण कनिष्ठ सभागृह आणि प्रथम सभागृह असं म्हणतो, त्याला म्हणतात लोकसभा. भारतीय संसदेचे कनिष्ठ आणि प्रथम सभागृह म्हणजे लोकसभा. मग या लोकसभेमध्ये कोण असतं? जसं आपण अगोदर पाहिलं की आपल्या महाराष्ट्रामधून 48 खासदार निवडून आपण देतो, म्हणजे आपल्या महाराष्ट्रातले मतदार निवडून देतात. आणि आपल्या महाराष्ट्राने जे 48 खासदार निवडून दिलेले असतात ते 48 खासदार कुठे असतात? लोकसभेमध्ये. आणि म्हणून आपल्या भारतामधून आपल्या भारतीय जनतेने 550 खासदार निवडून दिले जातात आणि ते कुठे असतात? लोकसभेमध्ये, संसदेमध्ये. आणि म्हणून लोकसभा हे लोकसभा हे संसदेचे जनतेकडून थेटपणे निवडून येणारे सभागृह आहेत. म्हणजे या संसदेमध्ये असलेले जे सभासद आहे, सदस्य आहेत, आपण खासदार असं म्हणतो, ते प्रत्यक्ष कोणी निवडून दिलेले आहे? जनतेतून निवडून दिलेले आहे. आपण त्या ठिकाणी निवडून दिलेले, भारतीय नागरिकांनी निवडून दिलेले आहेत. आणि म्हणून संसदेचे जनतेकडून थेटपणे निवडून येणारे हे सभागृह, ज्याला आपण काय म्हणतो? लोकसभा. आणि म्हणून लोकसभेला पहिले सभागृह असे म्हणतात. लक्षात घ्या, लोकसभा म्हणजे पहिले सभागृह. लोकसभेच्या निवडणुकीसाठी भौगोलिक मतदारसंघ निर्माण केलेले आहेत. आणि तुम्हाला माहिती की लोकसभेची मुदत ही 5 वर्षाची असते. दर 5 वर्षांनी आपल्या लोकसभेची मुदत संपते आणि पुन्हा निवडणुका घेतल्या जातात आणि पुन्हा त्या ठिकाणी लोकसभेचे संसदेमध्ये खासदार म्हणून आपण आपले प्रतिनिधी निवडून देतो. लोकसभेच्या निवडणुका दर 5 वर्षांनी होतात. अर्थात आपल्या भारतातल्या कोणत्याही निवडणुका ह्या दर 5 वर्षांनी होतात. आणि म्हणून ह्या निवडणुकाला काय म्हटलं जातं? सार्वत्रिक निवडणुका. संपूर्ण भारतामध्ये या लोकसभेच्या निवडणुका एकाच वेळेस होतात, मागं पुढे, काही कालावधीत, काही तारखांमध्ये मागे पुढे. आणि या निवडणुका सार्वत्रिक निवडणुका म्हणून ओळखल्या जातात. काही वेळेस असंही घडलेलं आहे किंवा घडू शकतं, 5 वर्षाची मुदत पूर्ण होण्याआधीच लोकसभा विसर्जित झाल्याची काही उदाहरणे आहेत. आपल्या भारतामध्ये अशा बऱ्याच वेळेस अशा घटना घडलेल्या आहेत. आणि मग जर 5 वर्षे पूर्ण होण्याआधीच लोकसभा विसर्जित झाली, बरखास्त झाली, तर मग काय? पुन्हा निवडणुका घ्याव्या लागतात. आणि अशा निवडणुकांना मध्यावधी निवडणुका असं म्हटलं जातं. आणि म्हणून लोकसभा हे देशातील लोकांचे प्रतिनिधित्व करणारे सभागृह आहेत. आणि म्हणून मग सांगितल्याप्रमाणे लोकसभेची जी सदस्य संख्या आहे ती संविधानानुसार जास्तीत जास्त 552 आहे. आपल्या देशातील सर्व समाज घटकांना प्रतिनिधित्व मिळावे म्हणून अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती या लोकांसाठी, या समाजासाठी संविधानाने आरक्षण दिलेलं आहे. तसेच अँग्लो इंडियन समाजास पुरेसे प्रतिनिधित्व नसले तर त्या समाजाच्या 2 प्रतिनिधीची निवडणूक राष्ट्रपती लोकसभेवर करू शकतात. म्हणजेच 550 प्लस राष्ट्रपतीकडून निवडून गेलेले 2 खासदार, असे 552 लोकसभेची सदस्य संख्या असते. हे झालं आपलं लोकसभा. लोकसभा हे संसदेचं पहिलं सभागृह म्हणून ओळखलं जातं. भारतातली लोकसभेला पहिलं सभागृह असे म्हणतात. त्यानंतर दुसरं सभागृह आहे, ज्याला आपण द्वितीय सभागृह असं म्हणू, किंवा भारतीय संसदेचे वरिष्ठ आणि द्वितीय सभागृह म्हणजे राज्यसभा. आता राज्यसभा हे समजून घ्या. राज्यसभेमध्ये निवडून जे खासदार गेलेले असतात त्यांना प्रत्यक्ष भारतीय मतदान करून निवडून देत नाही. मग ते कसे निवडले जातात? तर भारताच्या संसदेचे जे राज्यसभा आहे, या राज्यसभेमध्ये हे अप्रत्यक्षरित्या निवडून येणारे सभागृह आहेत. राज्यसभा भारतीय संघराज्यातील 28 घटक राज्ये, आता 29 घटक राज्ये आणि 9 केंद्रशासित प्रदेशांचे प्रतिनिधित्व करते.
याचा अर्थ असा होतो की राज्यसभेत घटक राज्यांचे प्रतिनिधी सदस्य म्हणून काम त्या ठिकाणी करतात. आता राज्यसभेची एकूण सदस्य संख्या किती असते? 250. म्हणजे भारतातून राज्यसभेमध्ये 250 खासदार निवडून गेलेले असतात. अर्थात ते प्रत्यक्ष नाही, अप्रत्यक्ष पद्धतीने. यापैकी 238 सदस्य विविध घटक राज्य आणि केंद्रशासित प्रदेशातून निवडून येतात. म्हणजे भारताचे एकूण घटक राज्य आहे 29 घटक राज्य. या 29 घटक राज्यातून 238 सदस्य वेगळ्या घटक राज्यातून आणि केंद्रशासित प्रदेशातून ते निवडून येतात. राज्यसभेमध्ये प्रत्येक घटक राज्यांची सदस्य संख्या सारखी नसते. लोकसंख्येच्या प्रमाणात त्यांना राज्यसभेत प्रतिनिधित्व असते. आणि उरलेले जे 12 सदस्य आहेत, या 12 सदस्यांची नेमणूक राष्ट्रपतीच्या अधिकाराखाली केली जाते. राष्ट्रपती हे 12 सदस्यांची निवड खासदार म्हणून निवड करतात. मग हे 12 सदस्य कोण असू शकतात? त्याच्यामध्ये कुणाला संधी मिळते? तर आपल्या भारतामध्ये कोणी साहित्य क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये चांगल्या प्रकारचं कार्य केलेलं आहे, साहित्य क्षेत्रामध्ये लेखन केलेलं आहे, साहित्य क्षेत्रामध्ये मोठं नाव त्यांनी कमवलेलं आहे, अशा व्यक्तीची निवड राज्यसभेमध्ये आपल्या भारताचे राष्ट्रपती करू शकतात. विज्ञान क्षेत्रामध्ये ज्यांनी काम केलेलं आहे, संशोधनामध्ये ज्यांनी काम केलेलं आहे, ज्यांनी कलेमध्ये, क्रीडामध्ये आणि सामाजिक कार्य अशा विविध क्षेत्रातील कामाचा प्रत्यक्ष अनुभव असणारी किंवा त्यांचं विशेष ज्ञान असणाऱ्या व्यक्तींपैकी काहींची राज्यसभेवर नेमणूक केली जाते आणि हे नेमणूक करण्याचा अधिकार राष्ट्रपतीला आहे. आणि म्हणून राज्यसभेवर सदस्यांची निवड ही प्रमाणशीर प्रतिनिधित्व पद्धतीने त्या ठिकाणी होते. अशा प्रकारे 238 विविध राज्यांमधून निवडून आलेले खासदार आणि 12 सदस्यांची निवडणूक राष्ट्रपती करतात. असे एकूण 250 खासदार राज्यसभेमध्ये असतात. आता राज्यसभा कधी एकत्रितपणे विसर्जित होत नाही, बरखास्त होत नाही, म्हणून त्याला काय म्हणतात? कायमस्वरूपी सभागृह मानलं जातं. तसं लोकसभेला कायमस्वरूपी सभागृह मानलं जात नाही. राज्यसभेला कायमस्वरूपी असलेलं सभागृह मानलं जातात. याचं कारण का? तर राज्यसभा कधी बरखास्त होत नाही, राज्यसभा कधी एकत्रितपणे विसर्जित होत नाही, म्हणून ते कायमस्वरूपी सभागृह मानले जाते. पण दर 2 वर्षांनी राज्यसभेतील 6 वर्षाचा कार्यकाल पूर्ण केलेले 1/3 सदस्य निवृत्त होतात आणि पुन्हा तितक्यात सभासदांची निवड केली जाते. आता बघा, आपल्या महाराष्ट्रामधून सुद्धा गेल्या आठवड्यामध्ये बघा राज्यसभेचे 6 प्रतिनिधित्व निवडले गेले आणि गेल्या 2-4 दिवसापूर्वीच त्यांनी संसदेमध्ये, राज्यसभेमध्ये शपथ त्या ठिकाणी केली. खासदार म्हणून त्या ठिकाणी त्यांनी शपथविधी त्या ठिकाणी घेतला गेला. तर अशा प्रकारे दर 2 वर्षांनी राज्यसभेतले 6 वर्षांचा कालावधी पूर्ण केल्यानंतर 1/3 सदस्य निवृत्त होतात आणि पुन्हा तितक्याच सभासदांची निवड केली जाते. आणि अशा प्रकारे टप्प्याटप्प्याने मोजक्यात संख्येने सदस्य निवृत्त होत असल्याने राज्यसभा सतत कार्यरत असते, ती कधीही विसर्जित होत नाही, म्हणून तिला कायमस्वरूपी सभागृह मानलेले आहे. राज्यसभेची निवडणूक लढवणारी व्यक्ती सुद्धा भारतीय नागरिक असली पाहिजे. तिचं वय 30 वर्षे पूर्ण असायला हवं आणि लोकसभाने 30 वर्ष तिचं वय पूर्ण असले पाहिजे. लोकसभा व राज्यसभा सदस्यांना खासदार असे म्हणतात. जसं महानगरपालिकेमध्ये निवडून गेलेल्या सदस्यांना आपण नगरसेवक म्हणतो. त्या नगरसेवकांमधून निवडून गेलेला महापौर त्यात म्हटलं जातं. ग्रामपंचायतीमध्ये ग्रामपंचायत सदस्य असं म्हणतो. जिल्हा परिषदेमध्ये निवडून आलेल्या सदस्यांना आपण जिल्हा परिषद सदस्य असं म्हणतो. तसं लोकसभेमध्ये आणि राज्यसभेमध्ये जे सदस्य निवडून जातात अशा सदस्यांना खासदार असे म्हणतात. जसं आपल्या मतदारसंघातले खासदार कोणी सध्या डॉक्टर अमोल कोल्हे आहेत आणि म्हणून ते आपल्या मतदारसंघाचं प्रतिनिधित्व संसदेमध्ये करतात, लोकसभेमध्ये करतात. आणि म्हणून लोकसभेमध्ये जे काही सदस्य निवडून दिले जातात त्यांना आपण काय म्हणतो? खासदार असं म्हणतो. आणि खासदार हे आपल्या मतदारसंघाचे प्रश्न, आपल्या मतदारसंघातल्या काही समस्या आहेत, मग त्या कोणत्याही प्रकारच्या समस्या असतात, त्या समस्या सोडवण्याचं काम लोकसभेमध्ये ते प्रश्न मांडतात आणि लोकसभेमध्ये जाऊन ते प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करतात. मतदारसंघाच्या विकास कामांसाठी
त्यांना विकास निधी शासन त्या ठिकाणी देतं आणि त्या विकास निधी मिळाल्यानंतर ते आपल्या मतदारसंघामध्ये मग ते रस्त्याचे कामं असेल, पुलाचे कामं असेल, उड्डाणपूल त्या ठिकाणी कामं असेल, औद्योगिक गोष्टी असेल, तर अनेक प्रकारचे विकासाची कामं ते आपल्या मतदारसंघात त्या ठिकाणी करतात. तर अशा प्रकारे लोकसभा आणि राज्यसभा. आता संसदेची कार्य. आता संसदेची कार्य काय आहेत? काय काम आहे संसदेचं? कार्य काय आहे? आता भारतीय संसदेमध्ये 2 सभागृह आहे, तुम्हाला माहिती. एक आहे लोकसभा आणि दुसरा आहे राज्यसभा. मग या दोन्ही सभागृहाचं काम काय आहे, कार्य काय आहे, या कार्याचा आढावा किंवा माहिती थोडक्यात या ठिकाणी आपण करून घेत आहोत. कायद्याची निर्मिती, कायदा तयार करणे, कायद्याची निर्मिती करणे. आता कायद्याची निर्मिती काय करावी लागते? परिस्थितीनुसार, काळानुसार काही बदल होत घडले, काही प्रसंग घडले, तर त्या प्रसंगाला, घटनेला अनुसरून काही लोकांचं हित लक्षात घेऊन लोकांचं कल्याण साध्य व्हावं म्हणून काही नवीन प्रकारचे कायदे काळानुसार नवीन करावे लागतात. किंवा जे कायदे लोप पावलेले आहेत त्या कायद्यांचा अलीकडच्या काळामध्ये कोणत्याही प्रकारे उपयोग होत नाही असे कायदे काढून टाकले जातात. म्हणजे कायद्याची निर्मिती, लोकांचं हित आणि त्यांचं कल्याण साध्य व्हावं आणि संविधानामधील उद्दिष्टांना प्रत्यक्षात आणता यावं म्हणून संसदेला अनेक नव्या कायद्यांची निर्मिती करावी लागते. जसं 2009 मध्ये शिक्षणाचा अधिकार मिळाला, राईट टू एज्युकेशन. म्हणजे भारतातल्या कोणत्याही मुलं शिक्षणापासून वंचित राहू नये म्हणून शिक्षणाचा हक्क, शिक्षणाच्या संदर्भात नियम, कायदा तयार केला गेला. आणि म्हणून या नव्या कायद्याची निर्मिती संसदेला करावी लागते. किंवा जे काही कायदे आहे कालबाह्य झालेले आहेत, ज्यांना 200-300 वर्ष होऊन गेले, 100 वर्ष होऊन गेले, त्या कायद्यांचा उपयोग सध्याच्या परिस्थितीमध्ये काही होत नाही म्हणून कालबाह्य झालेले कायदे रद्द करावे लागतात. हे दोन्ही कामं, कायद्याची निर्मिती करणे, नवीन कायदा तयार करणे, नवीन नियम तयार करणे आणि कालबाह्य झालेले कायदे रद्द करणे, हे दोन्ही कामं संसदेला त्या ठिकाणी करावे लागतात. काही कायद्यामध्ये योग्य ते बदल करावे लागतात आणि म्हणून कायद्याच्या निर्मितीची प्रक्रिया कशा प्रकारे आहे ते संविधानामध्ये स्पष्ट केलेले आहेत. आणि संविधानामध्ये स्पष्ट केल्याप्रमाणे, संविधानामध्ये सांगितल्याप्रमाणे, संविधानाच्या चौकटीत सांगितल्याप्रमाणे संसद ही आपली प्राथमिक किंवा मुख्य जबाबदारी त्या ठिकाणी पार पाडते. अशा प्रकारे कायदा निर्मितीचं काम हे संसदेचं असतं. दुसरं काम काय आहे? संसदेचं कार्य काय आहे? मंत्रिमंडळावरती नियंत्रण ठेवणे. कारण पंतप्रधान म्हणजे प्रधानमंत्री व त्यांचे मंत्रिमंडळ हे कुठून निर्माण होतं? संसदेतूनच निर्माण होतं. कारण आपण जे आपले लोकप्रतिनिधी निवडून दिले जातात त्या लोकप्रतिनिधीमधून एकाचे प्रमुख म्हणजे प्रधानमंत्री म्हणून नेमणूक होते आणि बाकीच्या सदस्यांना मंत्रिमंडळ सदस्य म्हणून त्या ठिकाणी निवड केली जाते. आणि म्हणून प्रधानमंत्री आणि त्यांचं मंत्रिमंडळ संसदेतूनच निर्माण होतं आणि त्यावर संसदेचे नियंत्रण असते, त्यांच्यावर संसदेचे नियंत्रण नसते. मग ते नियंत्रण कशा प्रकारे ठेवू शकतात? त्याला अनेक प्रकारचे वेगवेगळ्या प्रकारचे मार्ग त्या ठिकाणी आहेत. संसदेला नियंत्रणाचे विविध मार्ग संसदेला उपलब्ध असतात. संसदेला डावलून मंत्रिमंडळ कारभार करू शकत नाही किंवा करणार नाही हे पाहण्याची जबाबदारी संसदेवरती असते. हे एक संसदेचं कार्य आहे. दुसरं संसदेचं कार्य काय आहे? जसं आपण बघितलं की मंत्रिमंडळावर नियंत्रण, संविधानाची दुरुस्ती. भारताच्या संविधानामध्ये काही बदल जर करायचे असेल तर ते संसद त्यांच्या संदर्भात निर्णय घेते. संविधानामध्ये म्हणजे राज्यघटनेमध्ये काही दुरुस्त करायचे असेल तर तो महत्त्वाचा प्रस्ताव त्या ठिकाणी मांडला जातो. त्या प्रस्तावावरती आवश्यकतेनुसार संसदेमध्ये चर्चा केली जाते आणि तुम्हाला माहिती त्या चर्चेमध्ये जो सत्तेवरचा पक्ष आणि जो विरोधी पक्ष आहे हे सर्वच एकत्र येऊन त्या प्रश्नावरती, त्या समस्यावरती, त्या नियमांवरती, त्या कायद्यांवरती चर्चा त्या ठिकाणी करतात. आणि मग संसद चर्चा करून तो प्रस्ताव स्वीकारायचा की नाही हे ठरवते. आणि म्हणून भारताच्या संविधानामध्ये दुरुस्तीच्या पुढील पद्धती आहेत. कशा प्रकारे भारताच्या संविधानामध्ये दुरुस्ती केली जाते? भारताच्या संविधानातील काही तरतुदी संसदेच्या साध्या बहुमताने बदलल्या जातात. काही तरतुदी मात्र संसदेच्या विशेष बहुमताची, ज्याला आपण 2/3 बहुमताची गरज असते अशा पद्धतीने, आणि काही तरतुदी, काही नियम हे संसदेचे विशेष बहुमत अधिक, निम्म्यापेक्षा अधिक घटक राज्यांच्या मान्यतेने बदलल्या जातात. तर अशा प्रकारे आपण संसदेचं कार्य या ठिकाणी समजून घेतलं, ज्याला संसदेचं कार्य आहे मध्ये कायद्याची निर्मिती करणे, संसदेचं पुढचं कार्य आहे मध्ये मंत्रिमंडळावरती नियंत्रण ठेवणं आणि संविधानाची दुरुस्ती.
आता पुढला महत्त्वाचा मुद्दा आहे, आपण समजूया लोकसभेचे अध्यक्ष. तुम्हाला माहिती आहे की लोकसभेच्या निवडणुका झाल्यानंतर पहिल्याच बैठकीमध्ये लोकसभेचे सदस्य आपल्यापैकी एकाची अध्यक्ष म्हणून निवड करतात आणि मग तो लोकसभेचा अध्यक्ष त्या ठिकाणी ठरतो आणि त्याच्याच बरोबर आणखीन एकाची उपाध्यक्ष म्हणून निवड केली जाते. आणि मग लोकसभेचं कामकाज कोणामार्फत केलं जातं, तर जो लोकसभेचा अध्यक्ष आणि उपाध्यक्ष म्हणून निवड केली जाते त्यांच्या मार्फत लोकसभेचं कामकाज अध्यक्षांच्या मार्गदर्शनानुसार आणि अध्यक्षांच्या नियंत्रणाखाली चालते. लोकसभा भारतीय जनतेचं प्रतिनिधित्व करते आणि अध्यक्ष लोकसभेचं प्रतिनिधित्व करतात. आणि ज्यावेळी जी व्यक्ती अध्यक्षपदावर निवडून आली किंवा निवडून आल्यानंतर अध्यक्षाने संपूर्ण सभागृहाचे कामकाज अतिशय निपक्षपातीपणे चालवायचे. म्हणजे तिथे विरोधी पक्ष, सत्तेचा पक्ष अशा कोणत्याही प्रकारचा भेदभाव त्या अध्यक्षांना करता येत नाही किंवा केला जात नाही. निपक्षपातीपणे कोणत्याही प्रकारचा भेदभाव न करता ते संसदेचं सभागृह त्या ठिकाणी चालवावं लागतं. लोकसभेच्या सभासदांना प्रतिनिधित्व या नात्याने काही हक्क आणि काही विशेष अधिकार सुद्धा असतात आणि त्या लोकप्रतिनिधींना मिळालेले जे काही हक्क आहे किंवा जे काही विशेष अधिकारी आहेत त्याची जपणूक करण्याचं काम कुणाचं आहे, अध्यक्षांचं आहे. आणि म्हणून सभागृहाचं कामकाज सुरळीतपणे चालवणं, सभागृहाची प्रतिष्ठा राखणं, कामकाजाविषयक नियमांचा अर्थ लावून त्यानुसार चालवणं ही सर्व कामं लोकसभेच्या अध्यक्षांना त्या ठिकाणी करावी लागतात. आता पुढे दुसरा महत्त्वाचा भाग आहे म्हणजे राज्यसभेचे सभापती. राज्यसभा तुम्हाला माहिती आहे, राज्यसभेचे सुद्धा संपूर्ण कामकाज हे सभापतीच्या नियंत्रणाखाली, देखरेखीखाली चालवले जातं. आणि भारताचे उपराष्ट्रपती राज्यसभेचे पदसिद्ध सभापती असतात. आणि राज्यसभा सभापतींनाही सभागृहामध्ये शिस्त राखणे, चर्चा घडवून आणणे, जे सदस्य आहेत त्या सदस्यांना बोलण्याची संधी देणे ही सुद्धा कार्य राज्यसभा त्या ठिकाणी करते. तर संसद कायदे कसे तयार करते, कारण कायदा तयार करण्याचा अधिकार हा संसदेलाच आहे. मग संसद कायदे कसे तयार करते, कारण आपल्या देशामध्ये संसदेला कायदे करण्याचा अधिकार देण्यात आलेला आहे, तो आपल्या संविधानानेच दिलेला आहे. मग कायदा तयार करण्यासाठी विशिष्ट पद्धत स्वीकारण्यात येते आणि त्या पद्धतीला कायदा निर्मितीची प्रक्रिया अशी म्हणतात. थोडक्यात काय, कायद्याचा कच्चा मसुदा प्रथम तयार केला जातो. म्हणजे थोडक्यात कोणत्या प्रकारचे नियम, कसे नियम, कायद्याचा कच्चा मसुदा तयार केला जातो पहिल्यांदा. मग या कच्च्या मसुद्याला किंवा आराखड्याला कायद्याचा प्रस्ताव किंवा विधेयक असं म्हटलं जातं. मग ते विधेयक लोकसभेमध्ये, राज्यसभेमध्ये मांडलं जातं. संसदेच्या सभागृहात सादर केली जाणारी विधेयक मुख्यतः दोन प्रकारची असतात, एक अर्थविधेयक आणि दुसरा आहे सर्वसाधारण विधेयक. विधेयकाचे कायद्यात रूपांतर होण्यासाठी काय करावं लागतं, त्यामध्ये बघा पहिल्यांदा वाचन केलं जातं, कारण संबंधित खात्याचा मंत्री किंवा संसद सदस्य विधेयक सादर करतो आणि विधेयक मांडताना त्यावर थोडक्यात त्या विधेयकाचं स्वरूप स्पष्ट करतो पहिल्या वाचनामध्ये. त्याला म्हणतात विधेयकाचे पहिले वाचन असं म्हणतात. कायदा कसा तयार होतो लक्षात घ्या. आता दुसरं वाचनामध्ये काय होतं, दुसऱ्या वाचनामध्ये दोन प्रकारचे टप्पे असतात. पहिल्या टप्प्यामध्ये विधेयकातील उद्दिष्टांवर चर्चा होती. हे विधेयक का मांडलं, ते मांडण्याचं कारण काय, त्या विधेयकाच्या उद्दिष्टांवरती चर्चा होते. सभागृहातील सदस्य विधेयकाबद्दल आपलं मत व्यक्त करतात, बरोबर आहे, चूक आहे, चांगलं आहे किंवा असा बदल करा. हे सभागृहातील सदस्य त्या विधेयकाबद्दल आपलं मत व्यक्त करतात, मांडतात. मग विधेयकाचे समर्थक विधेयकाच्या बाजूने मत मांडतात, तर विरोधक विधेयकातील उणिवा काही असेल, दोष असेल ते त्या ठिकाणी काय करतात, स्पष्ट करतात. आणि सभागृहात विधेयकावरती चर्चा झाल्यानंतर गरज भासल्यास ते विधेयक सभागृहाच्या एका समितीकडे पाठवले जाते. मग ती समिती ते विधेयक निर्दोष व्हावे म्हणून ती समिती काही सूचना मांडते, काही दुरुस्त्या करण्यासाठी सांगते आणि मग तो अहवाल समिती सभागृहाकडे पाठवते. त्यानंतर दुसऱ्या वाचनाच्या दुसरा टप्पा सुरुवात होतो. त्यामध्ये परत त्या विधेयकांवरती, नियमांवरती, कलमांवरती चर्चा होते. सदस्य दुरुस्त्या सुचवू शकतात. त्यानंतर सभागृहामध्ये मतदान घेतले जाते. तिसरे वाचन महत्त्वाचे.
तिसऱ्या वाचनाच्या वेळी विधेयकावर पुन्हा थोडक्यात चर्चा होते. बरोबर काय आहे, चूक आहे, बदल आहे, याचे परिणाम काय होतील, या सगळ्या गोष्टींवरती ते संसद सदस्य काय करतात, चर्चा करतात. आणि मग चर्चा झाल्यानंतर, सहमती झाल्यानंतर विधेयक मंजूर करण्याच्या ठरावावर मतदान होते. मग विधेयकास आवश्यक बहुमताची मंजुरी मिळाली तर सभागृहाने विधेयक संमत केले असे मानले जाते. मग ते सभागृहामध्ये विधेयक पास होतं बहुमताने. संसदेच्या दुसऱ्या सभागृहातही विधेयकावरील सर्व प्रक्रियांमधून जाते. अशाच प्रक्रिया संसदेच्या दुसऱ्या सभागृहामध्ये होतात. दोन्ही सभागृह विधेयकाला मंजुरी दिल्यानंतर ते विधेयक संमतीसाठी राष्ट्रपतीकडे पाठवलं जातं, राष्ट्रपतीकडे पाठवलं जातं. आणि त्या विधेयकावरती, त्या कायद्यांवरती राष्ट्रपतींची सही झाली की तो कायदा तयार होतो आणि त्याची अंमलबजावणी होते. मग केंद्रात लोकसभा आणि राज्यसभा यांच्या विधेयकाबद्दल समजा मतभेद झालेच, दोन्ही सदनांच्या संयुक्त अधिवेशनामध्ये विधेयकाचे भवितव्य ठरते आणि मग राष्ट्रपतीची संमतीदर्शक स्वाक्षरी त्या विधेयकावर झाली की त्या विधेयकाचं रूपांतर कायद्यात होतं आणि तो कायदा तयार होतो आणि त्याची अंमलबजावणी राष्ट्रपतीची सही झाल्यानंतर आपल्या देशामध्ये सुरू होते. तर अशा प्रकारे मुलांनो, यामध्ये राज्यशास्त्राचा जो दुसरा गट आहे की त्यामध्ये भारताची संसद त्या ठिकाणी आपण समजून घेतली. जे दोन सभागृह आहे, लोकसभा आणि राज्यसभा. लोकसभेमध्ये काय चालतं, राज्यसभेमध्ये काय चालतं, संसद काय करते, संसदेची कार्य काय, कायद्याची निर्मिती करणे, मंत्रिमंडळावरती नियंत्रण ठेवणे, संविधानामध्ये दुरुस्ती केली जाते. मग त्या दुरुस्ती करण्याच्या काही 2-3 पद्धती आहेत. त्या 3 पद्धतीनुसार संविधानामध्ये दुरुस्ती केली जाते. नंतर लोकसभेचा अध्यक्ष, लोकसभेच्या अध्यक्षाचे कार्य काय आहे, कामकाज काय आहे, हे आपण यामध्ये समजून घेतलं. तसं तर राज्यसभेमध्ये सभापती असतो, सभापतीचं कामकाज काय आहे हे या ठिकाणी आपण समजून घेतलं. आणि संसद कायदे कसे तयार करते, त्यामध्ये पहिलं वाचन, दुसरं वाचन, दुसऱ्या वाचनामध्ये 2 प्रकारचे टप्पे असतात. ते टप्पे संपल्यानंतर तिसरं वाचन होतं. तिसरं वाचन झाल्यानंतर ते संमतीने विधेयक पास होतं, राष्ट्रपतीकडे पाठवलं जातं आणि त्यामध्ये राष्ट्रपतीच्या संमतीदर्शक स्वाक्षरीनंतर विधेयकाचे रूपांतर कायद्यात होते आणि तो कायदा तयार होतो. तर अशा प्रकारे या ठिकाणी आपण जो दुसरा घटक आहे भारताची संसद, हा या ठिकाणी आपण समजून घेतलेला आहे. धडा समजून घेतल्यानंतर, अभ्यास केल्यानंतर त्याच्या खालचे स्वाध्याय आपण आपल्या वर्गपाठवहीमध्ये सोडवायचे आहेत. धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो.